नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनलेत. मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे. आज विषय आहे राज्यामधल्या आगामी विधानसभा निवडणुका. दिल्लीमध्ये सुद्धा चर्चेचा विषय. महाराष्ट्रातले सगळे खासदार असतील, भारतीय जनता पक्षाचे विशेषतः फार मोठा बदल भारतीय जनता पक्षामध्ये, त्यांच्या नेत्यांच्यामध्ये, कार्यकर्त्यांच्यामध्ये तुम्हाला इथनं आगामी काळात दिसणार आहे. विधानसभा निवडणुका ह्या स्वतंत्र लढवायच्या याच्यावर केंद्र स्तरावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर त्या पद्धतीनं तिथं केंद्राच्या नेत्यांनी सुद्धा स्वतंत्रच निवडणुका लढवायचा निर्णय केलेला आहे. ही अधिकृत बातमी मला दिल्लीतल्या पत्रकारांच्याकडनं समजली. त्याच्यावरच आपण विश्लेषण करायचं. काय होणार आता ह्याच्यामध्ये? आत्ता तर नामुष्की आहे. भारतीय जनता पक्षाला जो पराभव पत्करावा लागलेला आहे, म्हणजे आपण उमेदवार उभे करतोय किती आणि निवडून येतात किती. तुमचे केवळ 9 खासदार निवडून येतात आणि तुम्ही उभा करता 28 उमेदवार. हे नामुष्कीच आहे. आणि केंद्रानं सुद्धा त्याची गंभीर दखल घेतली. अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा राजीनामा द्यायचं सांगितलं. सगळं झालं. त्याच्यावर परत आणि काहीतरी होईल सुद्धा. मला अजून त्याच्यात नक्की कळत नसलं तरी आता आगामी विधानसभा या भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे लढवणार. कारण सगळे जे कार्यकर्ते आहेत, मराठवाडा असेल, कोकण असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, आता कार्यकर्ते बोलायला कुठंही घाबरत नाही आहेत. कशा चुका झाल्या, किती हुकुमशाही आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये चालली, ती ऐकलंच गेलं नाही आमचं. आणि ते आता ऐकून घ्यायची नामुष्की भारतीय जनता पक्षाच्या राज्यातल्या नेत्यांना आली आता. आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काही गोष्टी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलून दाखवल्या. आठवतंय का बघा? राष्ट्रवादी पक्षाचं म्हणजे अजितदादा पवारांना आम्ही घेतलं, हे आवडलेलं नाही, रुचलेलं नाही भारतीय जनता पक्षातल्या आमच्या काही नेते मंडळींना. त्याचा आपल्याला परिणाम वेगळा दिसणार. हे आधी म्हणत होते कार्यकर्ते, ते आत्ता बोलायला लागले. मग आता तुम्ही इथनं पुढच्या काळामध्ये पुन्हा ह्यांना एकत्र घेऊन निवडणुका करणार आहात का, असं जाब विचारतात आता कार्यकर्ते राज्यातल्या नेत्यांना. काय उत्तर देणार? नाही. आता स्वतंत्र निवडणुकाला अजितदादा पवार यांनी सुद्धा त्यांच्या पक्षानं स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात. एकनाथ शिंदेनी सुद्धा स्वतंत्र लढवावं आणि आपणही स्वतंत्र लढवू, अशा पद्धतीचं आत्ता धोरण घेतलं जाणार आहे. त्याशिवाय भारतीय जनता पक्षाला यश मिळणार नाही. हे आत्ता लोकसभेच्या निवडणुकीवरनं त्यांचे अंदाज आता स्पष्ट झाले. त्यांनी ते ठरवलेलं आहे आता. कारण का तर एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना भारतीय जनता पक्षाची मदत झाली, अजितदादांच्या उमेदवारांना सुद्धा भारतीय जनता पक्षाची मदत झाली. पण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना यांची कुणाचीही मदत झालेली नाही, असं ठाम निर्णय त्यांच्यातला झालेला आहे आता भारतीय जनता पक्षामध्ये. त्यामुळे आगामी काळात आता आता 105 106 जे असतील त्याच्यापेक्षा जास्त जाऊन बहुमतच मिळवूया, ह्या जिद्दीनं आता आपण उतरूया, असं RSS लॉबीनं आणि बाकी सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्यातल्या ठरवल्याचं अगदी खात्रीलायक वृत्त आहे. आणि दिल्लीच्या नेत्यांना आता झालं मंत्रिमंडळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान बनलेले आहेत, परंतु आता नंतर महाराष्ट्राकडे लक्ष दिलं जाणार. महाराष्ट्राकडं तर हे आवर्जून बघणार. आता उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांचा बहुतेक ते म्हणतील नाही तुम्ही काम करतच राहावा, असंच आत्ता चाललेलं दिसतंय. कारण त्यांनी राजीनामा दिला तर परत आणि त्यांचे जे काही समर्थक असतील, देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा काम काही कमी केलं आहे का? चांगलं काम केलेलं आहे त्यांनी, परंतु ते चुकलेत. काही स्टेप घेताना नक्कीच चुकले आणि त्यांनी कुठल्याही स्टेप वरनं विचारल्याशिवाय घेतलेले नाहीत. नरेंद्र मोदी पंतप्रधान, अमित शहा यांना आणि नड्डा त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना विचारल्याशिवाय देवेंद्र फडणवीसांनी कुठलेही निर्णय घेतले असतील असं वाटत नाही आहे. त्यामुळं त्यांना केंद्रातली सुद्धा संघटन काहीतरी जबाबदारी देणार अशीही चर्चा आहे. आणि राज्यावरही तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, अशा पद्धतीचं ही एक चर्चा आहे आता. पण एक नक्की आहे की भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्यावर ठाम आहे. आता राज्यामध्ये आपण स्वतंत्रच निवडणुका लढवायचा. त्याच्यामुळं अजितदादा पवार नंतरच्या काळात काय भूमिका घेतात, पुन्हा त्यांचं साठलोटं काकांच्या बरोबर होते का, पण तशी काही चित्र आता दिसत नाहीत. कारण काका आता एका टोकाला जाऊन पोचलेले आहेत, शरद पवार साहेब.
ते अजितदादांना जवळ करू इच्छित नाहीत, हे स्पष्ट दिसतंय आज. त्यामुळे अजितदादांना सुद्धा त्यांच्या पक्षानं स्वतंत्र निवडणुका लढवण्याची आता तयारी केली पाहिजे आणि एकनाथ शिंदेनी सुद्धा तशी तयारी ठेवली पाहिजे. भारतीय जनता पक्ष आता त्यांना बरोबर घेऊन महायुती करून निवडणुका लढवेल अशी परिस्थिती नाही, कारण जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नेते मंडळी त्याच्या विरोधात आहेत. आता मग राज्यातलं नेतृत्व कोण करायचं, तर त्याच्यामध्ये नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि तावडेंना केंद्रातनं परत इकडं पाठवलं जाईल. एक मराठा समाजातला नेता, अभ्यासू व्यक्तिमत्व. आता बघा खडसेंच्या घरातसुद्धा दिलं ना मंत्रिपद, हे कुणामुळे दिलं? नक्कीच तावडे याच्या मागं आहेत आणि विनोद तावडेंनी ही भूमिका बजावलेली आहे. आणि त्यामुळे जे रुसलेले होते, नाराज झाले होते, खडसे चिडूनच गेले ते ना. फडणवीस आणि खडसेंचं वाकयुद्ध काही कोणाला माहीत नाही का? परंतु आता परत ते एकत्र आणायचे, जे रुसलेले आहेत, नाराज आहेत, त्यांना परत जवळ करायचं, ही भूमिका आता राज्यातल्या नेत्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे विनोद तावडे परत राज्यात कदाचित त्यांना पाठवलं जाईल. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं चंद्रकांत दादा पाटलांनी दबदबा निर्माण केलेला होता, परत त्यांना ती जबाबदारी दिली जाईल. म्हणजे त्यांनाही वरच्या ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये फार प्राधान्यानं त्यांना घेतलं जाईल असं पण दिसतंय. आणि राणे कुटुंब हे सुद्धा कोकण वगैरे विभाग, आता ते निवडून आलेत, खासदार झालेत, माजी मंत्री होते, त्यामुळे त्यांच्यावरही मोठी जबाबदारी दिली जाईल. अशा पद्धतीने इथनं पुढचं स्वतंत्र निवडणुका लढवायच्या भारतीय जनता पक्षानं हे ठरवलेलं दिसतंय. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.